साधारणतः यामध्ये राज्यावर 55 ते 58 हजार कोटी रुपये अतिरिक्त ताण वाढलेला अध्यक्ष महोदय। आणि तुम्ही हे योजना आणत असताना 200 कोटीच्या पेक्षा अधिक जाहिरातीवर खर्च केला गेला। जाहिरातीवर हे पैसे उडवले गेले। आणि याबरोबरच तुम्ही म्हणालात की आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू। महाराष्ट्रातील शेतकरी नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेला अध्यक्ष महोदय। आज जरी कर्जमाफी करतो म्हटलं 3 लाख रुपयापर्यंतचा, तरी 40,000 कोटी रुपये यासाठी लागणार आहे। आणि सरकार ते कधी देणार आहे याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये दिसलेला नाही अध्यक्ष महोदय। हे खेदानं म्हणावं लागतं। खरं तर राज्यपाल महोदय ज्यावेळेस मुद्दे मांडतात, का बरं नाही, ते अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आमचा वेळ आम्हाला किती द्यायचा, चिठ्ठी दिली आहे। हो, बसून बोलायचं नाही। माझा आवाज बिना माईकचा आहे। विनंती आहे अध्यक्ष महोदय, याचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये अपेक्षित होता। जर तुमची नियत साफ असती सरकारची, सरकारला देण्याची इच्छा असती, तर त्याचा उल्लेख राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये निश्चितपणे दिसला असता अध्यक्ष महोदय। पण दुर्दैवानं त्याचा उल्लेख आम्हाला दिसला नाही अध्यक्ष महोदय। गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याची आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम झालं। अनेक योजना आणल्या, लाडका भाऊ आणला, तरुणांना आणलं, त्यांना स्टायपंड 3 महिन्यापासून 10,000 रुपये जे काही ठरवलं गेलं होतं अध्यक्ष महोदय, 3 महिन्यापासून मिळाले नाही। लाडकी बहीण योजना आणली, तुम्ही GR काढला, त्या GR मध्ये असं म्हटलंय की यातील दिलेले पैसे कुठलेही त्या बहिणीवर असलेल्या कर्जाची परतफेड म्हणून कापलं जाणार नाही। मी एक उदाहरण देतो अध्यक्ष महोदय। निर्मला नारायणराव चरपे, वय 59 वर्ष, राहणार मोठा भांडी बाजार, पानशेवाडा, वरुड, जिल्हा अमरावती। या महिलेच्या खात्यातून लाडकी बहीणचे पैसे गोळा झालेत आणि बँकेने ते सर्व पैसे बँकेच्या कर्जामध्ये भरती करून घेतले। मग तुमच्या या GR चा काय अर्थ आहे? तुम्ही कोणासाठी काढला हा GR? कशासाठी काढला? हा दाखवण्यासाठी आहे की इम्प्लिमेंट करायसाठी आहे? याची अंमलबजावणी होत नसेल, हे नावासह मी सांगितलंय। या महिलेला जर तुमची लाडकी बहीण म्हणून पैसे दिलेत आणि ती बिचारी कर्जामध्ये डुबली असेल, हे एक उदाहरण आहे। असे उदाहरण उदाहरण मला अध्यक्ष महोदय देता येईल। मला माहित आहे अध्यक्ष महोदय, हे आपल्याला 4 वाजेपर्यंत ही चर्चा संपवायची आहे। अनेक सन्माननीय सदस्य